निमित्तानं एक नोंद मी आपल्याला सांगू इच्छितो की धनगर समाज आता साहित्याच्या दृष्टीनं सजग झालेला आहे आणि त्याची संमेलनं होत आहेत. साहित्य वेगवेगळ्या अंगानं लेखक कवी लिहित आहेत. आज एक निरीक्षण इथं नोंदवतो की आज इथं आलेले रघुराज मेटकरी हे विठ्याचे साहित्यिक आहेत, ज्या माणसानं 63 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि 40 साहित्य संमेलनं घेतलेली आहेत आणि तो माणूस आहे धनगर समाजाचा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आतापर्यंत इतकी झाली. या साहित्य संमेलनाचा इतिहास ब्राह्मणाने लिहिलेला नाही, तो एका धनगराने लिहिलेला आहे आणि तो आहे डॉक्टर श्रीकांत कोकरे. म्हणजे धनगराची माणसं साहित्य निर्मिती करतात आणि निर्मिती केलेल्या साहित्याचा इतिहासही लिहितात. ही दखल आपण घ्यायला पाहिजे, बाकीच्यांनी घेऊ अगर न घेऊ. एक छोटीशी कविता इथं आपल्यासमोर सादर करतो. शेतकरी जीवनावरची कविता आहे. भाकरीचा परमेश्वर. शेतकरी आत्महत्या करून मेला तर तुमच्या लेखी एक माणूस मेला. शेतकरी आत्महत्या करून मेला तर तुमच्या लेखी एक माणूस मेला. मला विचाराल तर मी म्हणेन, मला विचाराल तर मी म्हणेन, मातीचं काळीज सांभाळणारा एक महान योद्धा गेला. मला विचाराल तर मी म्हणेन, मातीचं काळीज सांभाळणारा एक महान योद्धा गेला. लेकरा बाळांच्या जीवनातला उजेड गेला. तुमच्या भुकेला शांत करणारा एक जादूगार गेला. तुमच्या भुकेला शांत करणारा एक जादूगार गेला. मळ्याच्या मातीचा शृंगार गेला. मळ्याच्या मातीचा शृंगार गेला. उन्हातही घामाने बरसणारा मातीचा मेघांबर गेला. उन्हातही घामाने बरसणारा मातीचा मेघांबर गेला. राजा सर्जाचं मन वाचणारा मुक्या जीवांचा आधार गेला. राजा सर्जाचं मन वाचणारा मुक्या जीवांचा आधार गेला. चिमण पाखरांच्या चोचीतला भरवशाचा फलाहार गेला. चिमण पाखरांच्या चोचीतला भरवशाचा फलाहार गेला. गावातल्या नीतिमान स्वाभिमानाचा हुंकार गेला. गावातल्या नीतिमान स्वाभिमानाचा हुंकार गेला. मर्दानी पत्नीच्या कपाळाचं कुंकूच नव्हे तर तिचा सृजन सखा पावसाळाच गेला. मर्दानी पत्नीच्या कपाळाचं कुंकूच नव्हे तर तिचा सृजन सखा पावसाळाच गेला. कोणी काहीही म्हणो, कोणी काहीही म्हणो, नालायक दुनियेतला भाकरीचा परमेश्वर गेला. कोणी काहीही म्हणो, नालायक दुनियेतला भाकरीचा परमेश्वर गेला. धन्यवाद.